गुरुश्री तेग बहादूर यांच्या हौतात्म्याला 349 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संयोजक गुरु तेग बहादूर फाउंडेशन यांच्या वतीनं 23व्या गुरु तेग बहादूर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा रेंजिल स्पोर्ट्स मैदान खडकी येथे 15 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत रंगणार आहे। स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना गुरु तेग बहादूर फाउंडेशनचे अध्यक्ष एस अहलुवालिया आणि लायन राणी अहलुवालिया म्हणाले की ही स्पर्धा वरिष्ठ गटात पार पडणार आहे। या स्पर्धेला शहरातील संघाकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्यामुळे या स्पर्धेचा स्तर वर्षागणिक वाढत चालला आहे। त्यामुळे यावर्षीही शहरातील फुटबॉलपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे। यावेळी पीडीएफचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी, पीडीजी MJFCA अभय शास्त्री, लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरूडचे अध्यक्ष विठ्ठल कुटे, लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरूडच्या सविता रासोटे आणि गुरुद्वारा गुरु नानक दरबारचे सचिव दलजीत सिंग आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेत एकूण 27 संघांनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये ज्युनियर गटात खडकी ब्ल्यू, संघवी FC, गतवर्षीचा विजेता संघ दुर्गा FC, इन्फंट्स सिटी FC, राहुल FC, पुणेरी वॉरियर्स, उत्कर्ष क्रीडा मंच, गॅलेक्टिक वॉरियर्स, डायनामाइट्स FC, साई FC, बीटा FC, पायोनियर FC, नव महाराष्ट्र, अशोका FC, जायंट्स FC, रेंजल्स मिलान यासह वरिष्ठ गटात थंडर कॅट्स, आर्यन GOG, इंद्रायणी FC, सिटी पोलीस, उत्कर्ष क्रीडा मंच उत्कर्ष क्रीडा मंच ब, रुपाली FC, सिग्मा FC आणि ब्लू टॅग या संघांचा समावेश आहे। स्पर्धेचे सामने बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत। स्पर्धेत एकूण 1,50,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत। स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक रोख पारितोषिकांबरोबर फुटबॉल बॅग, पदके देण्यात येणार असून सर्व सहभागी संघांच्या खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेत त्यांना कायम सहकार्य असलेले अशी आहे आणि सलग आणि लगातार चालू असलेली जी टुर्नामेंट आहे ती गुरु तेग बहादूर दरवर्षी प्रतिवर्षी होत असलेली आहे। ज्युनियर गर्ल्स जी आपली जागावला खेळायला गेलेली ते चॅम्पियन झालेली आहे। मुंबईला 1-0 आज आत्ताच जस्ट त्यांनी मारले आणि पुणे जिल्हा चॅम्पियन झालेला आहे। 15 तारखेपासून सुरू होत असलेली एक आठवडाभर चालणारी 8 दिवसाची आहे, 15 ते 22 या दरम्यान PDFA ॲफिलिएटेड 32 टीम यामध्ये खेळणार आहेत। 4 महिलांचे संघ पण यात सहभागी होत आहेत। सध्या पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेकडे एकूण 418 संघ रजिस्टर्ड आहेत। त्यात 258 ज्या आहेत त्या 7 ते 17 7, 9, 11, 13, 15, 17 असे आहेत आणि वुमन्समध्ये पण अंडर 15 आणि अंडर 15 आणि ओपन अशा 2 वेगवेगळ्या टीम्स खेळत आहेत। बाकी सेकंड, थर्ड, फर्स्ट अँड सुपर असे 4 वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये आहेत। या सगळ्या डिव्हिजनमधनं या टुर्नामेंटला खेळणार आहेत।